या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 सोलापूरमध्ये चड्डी गँगचा धुमाकूळ, काळा टी शर्ट, तोंडाला कपडा, घरफोडीचं सामान घेऊन फिरताना सीसीटीव्ही मध्ये कैद। हे गँग केवळ शहरातील गृहनिर्माण सोसायटीमध्येच नव्हे तर नव्याने विकसित होत असलेल्या उपनगरांमध्येही फिरत असल्याचं बोललं जात आहे। सोलापूर शहरात घरफोडीच्या उद्देशानं चड्डी गँग पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं समोर आलंय। मध्यरात्रीच्या सुमारास ही टोळी वेगवेगळ्या भागांमध्ये संशयास्पद हालचाली करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आलंय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रविवारी पहाटे 3:30 ते 4च्या दरम्यान शहरातील वसंत विहार, थोबडे नगर, स्वराज्य विहार, गुलमोहर सोसायटी या परिसरामध्ये 4 संशयित तरुण घरफोडीच्या तयारीत असल्याचं निदर्शनास आलं। विशेष म्हणजे या चौघांनी चेहऱ्यावर कापड बांधलेलं असून काळा टी शर्ट आणि केवळ चड्डी परिधान केलेले होते। त्यांच्या हातात दगड आणि घरफोडी करताना उपयोगात येणारी काही साधनं असल्याचं देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आलंय। नेमकं प्रकरण काय? रविवारी पहाटे 3:30 ते 4च्या सुमारास चौघे चोर पूर्णपणे चेहरा बांधून काळा टी शर्ट आणि चड्डीवर फिरत असल्याचं दिसून आलं। त्यांच्या हातात दगड आणि घरफोडीसाठी लागणारे काही साहित्य असल्याचे दिसून येत आहे। या गँगकडून घरांची पाहणी करून नंतर चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। काही ठिकाणी दाराच्या बाहेर असलेल्या वस्तू हलवल्या गेल्याचंही निदर्शनास आलंय। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ पाऊल उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत। सोलापूर शहर पोलीस सध्या रात्रीच्या वेळी संशयितांवर लक्ष ठेवत कारवाई करतात। मात्र अशा कारवाईंच्या असतानाही चड्डी गँगचा मुक्त वावर पाहायला मिळतोय। हे गंभीर बाब मानली जाते। ही गँग केवळ शहरातील गृहनिर्माण सोसायटीमध्येच नव्हे तर नव्याने विकसित होत असलेल्या उपनगरांमध्ये फिरत असल्याचं बोललं जात आहे। सदर गँगचे सदस्य स्थानिक आहेत की बाहेरून आलेत याचा तपास पोलीस करतात। पोलीस प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। एकीकडे कोयता गँगच्या दहशतीच्या चर्चा असताना सोलापुरात चड्डी गँग घरफोडीचं सामान घेऊन फिरत असल्याचं दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तसा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्यानं नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येते आहे। आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध। सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मूळव्याध, भगंदर, नासूर यावर इलाज, याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मद्दा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर। फोन नंबर 0217 272 6095।
98 22 60 60 97.